भरपूर सारण भरलेली, खुसखुशीत, खाल्ल्यावर चव विसरता येणार नाही, अशी अप्रतिम चवीचे मटार पॉकेट करणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ मटार पॉकेट करताना चाळूनच घ्यायचंय. 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. अर्धा चमचा ओवा घेतलाय. ओवा हातावरती चोळून घालायचा. ओवा आणि मीठ आहे ते पिठामध्ये पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. पोहे काढायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय. पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय. एखाद चमचा जास्त झाला तर चालेल, पण कमी घालू नका आणि त्यापेक्षा जास्तही तेल घालू नका. मोहन परफेक्ट असे कुशे तयार होतात. तेल पिठाला चांगलं सुरुवातीला चोळून घेतलेलं आहे. तेल चोळून झालं की पिठाची मूठ बांधून बघायची. मूठ बांधली गेली की समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट तयार झालंय. तुम्ही इथे बघू शकता 3 चमचे तेल घातलं आहे. मूठ अगदी चांगली परफेक्ट तयार झालेली आहे. हे एवढं 3 चमचे तेल पुरेसं आहे. पाव वाटी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतलाय. रवा इथे तुम्ही जर जाडा घेणार असेल तर मिक्सरला फिरवून घ्या. बारीक रवा घेतला तर मिक्सरला फिरवायची गरज नाही. रवा एकदाच असा धुवून घेतला. रवा भिजेल एवढंच पाणी घालायचंय. जास्त पाणी घालायचं नाही. तुम्ही इथे बघू शकता रवा भिजेल एवढंच पाणी घातले. त्यापेक्षा जराही जास्त पाणी घातलेलं नाही. रवा 5 मिनिटं भिजत ठेवायचा. रवा असा भिजून पिठामध्ये घातला, मटार पॉकेट एकदम खुसखुशीत असे तयार होतात. रवा आधी भिजवून घेतो त्यामुळे तो चांगला फुलला जातो. मटार पॅटीस करताना पीठ भिजवायच्या आधी 5 मिनिटं आधी असा भिजत ठेवला होता. 5 मिनिटं झालेली आहेत. रवा चांगला फुलला गेला. रवा आहे तो पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. रवा तुम्ही इथे बघू शकता चांगला फुलून आलाय. घाई गडबड असेल 5 मिनिटं रवा भिजत ठेवला तरी चालेल. नाहीतर तुम्ही 10 मिनिटं सुद्धा हा असा भिजत ठेवू शकता. ज्या वाटीमध्ये रवा भिजत ठेवला होता ती वाटी बघाल तर अजिबात ओलसर नाही. ह्यावरूनच तुम्हाला समजेल रवा चांगला फुलला गेलाय. गव्हाच्या पिठामध्ये रवा भिजत घालून मटार पॉकेट केले. मटार पॉकेट खुसखुशीत तर होतात आणि खूप वेळ खुसखुशीत राहतात. रवा पिठामध्ये मिक्स करून झाल्यावर पाणी घालून घ्यायचे. ज्या वाटीमध्ये रवा भिजत घातला होता त्या वाटीमध्येच पाव वाटी एवढं पाणी घेतलंय. पाणी थोडं थोडं करून घालून पीठ मळून घ्यायचंय. पुरा करण्यासाठी जसं पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचंय. मटारची जी स्टफिंग करणार आहोत ना, ते करेपर्यंत हे पीठ झाकून ठेवायचंय. पाणी घेतलं होतं पाव वाटी, त्यामधलं 1 चमचा एवढं पाणी शिल्लक राहिलंय. पुढची तयारी करेपर्यंत पीठ झाकून ठेवते. तुम्ही हे पीठ 5 ते 10 मिनिटं असं झाकून ठेवलं तर सुद्धा चालेल. अर्धी पळी एवढं तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची एकदम बारीक मी ते चिरून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आलं किसून घेतलं तरी सुद्धा चालेल. हलका असा रंग बदली झाला म्हणजे अर्धा मिनिटभर गॅस कमी ठेवून आलं, लसूण आणि मिरची तेलावरती परतून घेतली. त्यानंतर 1 वाटी हिरवा मटार आहे तो घालून फोडणीमध्ये असा चांगला परतून घ्यायचे. झाकण ठेवायचे. गॅस एकदम कमी ठेवून मध्ये-मध्ये मटार झाकण काढून 1 ते 2 वेळा चांगला परतून घ्यायचा. असा मटार शिजवून घेतला की मटारला चव खूप छान येते आणि आपली मटार पॅकेटची स्टफिंग छान तयार होते. तुम्हाला जर असं वाटत असेल की मटार खाली लागला जातोय तर तुम्ही ह्यामध्ये जास्त पाणी न घालता फक्त 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता. त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका. पाणी न घालता जर स्टफिंग मटार पॅकेटची तयार केली तर 10 ते 15 दिवस छान फ्रीजमध्ये राहते. मी इथे झाकण काढून 2 वेळा हे मटार वर खाली असे परतून घेतले. तुम्ही बघाल तर मटार छान असे शिजले गेलेले आहेत, मऊसूत असे. हे मटार शिजायला झाकण ठेवून 5 मिनिटं लागली. मटार एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतले. थंड झाल्यावर सुद्धा तुम्हाला दाखवले अगदी मऊसूत शिजले गेलेले आहेत. मी इथे पेल्यानेच ओबडधोबड असे हे मॅश करून घेते. तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकता. ओबडधोबडच करायचं आहे, एकदम बारीक हे मॅश नाही करायचे. ओबडधोबड असे मॅश करून घेतले की मटार पॉकेट खाताना मटार दाताखाली आले की छान लागतात अजून. 2 बटाटे उकडून साल काढून किसून घालायचे आहेत. दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत. प्लेट लहान आहे त्यामुळे मी हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेते. बाउलमध्ये काढून घेतलं. काही सुके मसाले घालायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट घातले. लहान मुलं खाणारे असेल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. 1 चमचा धना पावडर घातले. पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे.
पाव चमचा चाट मसाला घातलाय. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्धा लिंबू पिळून घातला तरी सुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. स्टफिंग आहे ते अप्रतिम चवीची तयार व्हावी त्यासाठी छोटासा मसाला तयार करायचा आहे. 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा जिरं मिक्सरला दरदरीत असं फिरवून घ्यायचंय. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल. धने, बडीशेप, जिरं दरदरीत मिक्सरला फिरवून स्टफिंगमध्ये घातलं ना, मटार पॅकेट्सची स्टफिंग अप्रतिम तयार होते. छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतली, मूठभर कोथिंबीर घातली. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे सारण बनवताना कुठेच पाण्याचा वापर केला नाही. त्यामुळे तुम्ही हे सारण बनवून फ्रीजमध्ये हवाबंद बरणी डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवलात ना, तर अगदी 10 ते 15 दिवस छान राहील. मटार पॉकेटसाठी टिक्की करताना जास्त मोठाही करायच्या नाही आणि सगळ्या टिक्की आधी अशा करून ठेवायच्या, नंतरच पुढे सुरुवात करायची. मी इथे अशा मटार पॅकेटसाठी सगळ्या टिक्की तयार करून घेते, जास्तही मोठ्या केलेल्या नाही. पीठ चांगलं फुलून आलंय. पुन्हा अर्धा मिनिटभर रगडून असं चांगलं मळून घ्यायचंय. रवा भिजत घालून पीठ मळून घेतले. त्यामुळे तुम्हाला मी इथे पीठ जवळून दाखवते. आतमध्ये तुम्ही बघाल तर पिठाला चांगली अशी जाळी आलेली आहे. रवा भिजत घालून पीठ मळलं की मटार पॅकेट छान खुसखुशीत असे तयार होतात. तुम्ही जाळी बघितलीच असेल पिठाला. आतमध्ये जाळी आले. अर्धा मिनिटभर पीठ चांगलं रगडून मळून घेतले. छोटासा गोळा घेतलाय. पुरीप्रमाणे ह्याला लाटून घ्यायचंय. लाटताना एकदम जाड लाटायचं नाही. मी इथे असं लाटून घेतलं. इतपत असं हे पातळ आहे, तुम्ही इथे बघू शकता. जाड लाटला तर ते आतमध्ये चांगले तळले जाणार नाही. एक वाटी किंवा तुम्ही डब्याचं झाकण घेऊन अशी पुरी पाडून घेऊ शकता. असं जर तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने जर पुरी काढून घेतली, तुमचे मटार पॅकेट सगळे एका साईजमध्येच तयार होतील. दुसरी सुद्धा पुरी इथे तयार झालेली आहे आणि आपण जे स्टफिंग बनवलं होतं त्याच्यात टिक्की करून ठेवलेल्या आहेत. ती टिक्कीमधली एक टिक्की ठेवायची आहे आणि दुसरी पुरी ह्यावरती ठेवून घ्यायची. तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही साईडने पाण्याचं बोट लावू शकता, पण अजिबात मला गरज वाटत नाही म्हणून मी इथे पाणी न लावताच ही दुसरी पुरी बोटाने अशी हलकी अशी दाबून घेतली. खालची पुरी आहे त्यावरती वरची जी पुरी आहे ना ती आली पाहिजे. तर ह्या पद्धतीमध्ये आणि हलक्या अशा बोटाने दाबून घ्यायचंय. इथे मी सगळीकडून एकसारखी अशी दाबून घेतली. काटे चमचा असतो जो हलक्या हाताने दाबून घ्यायचं. हलकं असं दाबून घ्यायचं. जास्त जोरातही दाबायचं नाही. असं दाबून घेतल्यामुळे मटार पॅकेट डिझाइन तयार होते. इथे तुम्हाला मी जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता मटार पॅकेट दिसायला किती छान दिसतात. तुम्हाला लहान, मोठ्या ज्या साईजमध्ये करायचे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. अजून एक मी इथे मटार पॅकेट तयार करून दाखवते. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. दुसरा मटार पॅकेट करताना सुद्धा खालच्या पुरीला वरची जी पुरीची टोक आहे ती एकामेकाला जुळवून घेतल्यावर फोकने हलक्या हाताने अशी साईडने डिझाईन करून घ्यायचे. इथे दुसरं सुद्धा मटार पॅकेट्स करून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. अगदी दिसायला सुंदर असं दिसत आहे. मी इथे काही अजून करून घेतलेत. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही. मध्यम असंच तेल गरम पाहिजे. एकदम तेलात घातल्या-घातल्या लगेच जास्तीचे बुडबुडे यायला नको. गॅस एकदम कमी ठेवूनच हे तळून घेतले. आतपर्यंत तळले जातात आणि एकदम खुसखुशीत असे होतात. एका साईडने तळल्यावरती दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे. मटार पॅकेट्स तळल्या गेल्यावरती तेलावरती तरंगायला लागतात. सोनेरी रंगावरती चांगले तळून घ्यायचे. मटार पॅकेट करताना मी इथे फ्रेश मटार वापरलाय. तुम्ही फ्रोझन मटारचा सुद्धा वापर करू शकता. सकाळी नाश्ता किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही असे मटार पॅकेट बनवू शकता. मैद्याचा जराही वापर न करता गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत असे मटार पॅकेट तयार झालेत. इथे दुसराही मटार पॅकेट तळून झालाय, काढून घेते. जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढ्या साहित्यामध्ये 15 मटार पॅकेट तयार झाले. तुम्ही लहान मोठे ज्या साईजमध्ये कराल तसे तुमचे तयार होतील. तळल्यावरती मी तुम्हाला ह्याचा आवाज आवाजावरून तुम्हाला समजेल किती छान खुसखुशीत असे हे तयार झालेत. आवाज ऐकलाच असेल किती खुसखुशीत झाले आणि तोडताना सुद्धा तुम्ही आवाज ऐकला असेल. पारी ह्याची बघू शकता अजिबात जाड नाही आणि भरपूर सारण भरलेले मटार पॅकेट अप्रतिम चवीचे तयार झालेत.
भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.